तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका. संत श्रेष्ठ ज्ञानी यांचा राजा, योगी यांचा राजा गुरुमाऊली श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या अध्याय 9व्या अध्यायातील पहिली ओवी. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेली ओवी आहे. आजची सेवा ही नैमित्तिक सेवा आहे. म्हणजे आषाढी एकादशीचं औचित्य साधून विठ्ठल रुक्मिणी सांस्कृतिक मंडळ सरोडे यांच्या वतीने जो दिवसाचा आषाढीचा पारायण सोहळा आहे, त्यानिमित्त घेतलेल्या प्रवचन सेवेसाठी ही ओवी आहे. त्यानिमित्त हे पुष्प घेतलेलं आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली या ओवीमध्ये म्हणतात, तरी अवधान ऐकले दिजे. अवधान म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे. अवधान म्हणजे आपण प्रत्येकानं विचार करतो की अवधान म्हणजे लक्ष किंवा चित्त किंवा मन. देवानं जास्त काही मागितलं नाही, माऊलीने एकच मागितलं, ते म्हणजे अवधान. अवधान जर तुम्ही मला दिलं तर मी काय करीन, तर सर्व सुख जी आहेत, जी आपल्याला सर्व सुख प्राप्त व्हायला पाहिजे, ती सर्व सुख मी काय करीन, तुम्हाला देईन, अशी प्रतिज्ञा करतात. फक्त काय मागतात, तर अवधान मागतात. लक्ष देऊन ऐका म्हणतात की मी जे सांगतोय ते जर तुम्ही ऐकलं किंवा ते जर तुम्ही मला दिलं तर मी तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती करून देईन. सर्व संतांना माहीत आहे की सर्व सुखाचं आगर काय आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. सर्व सुखाचे आगर म्हणे जनी म्हणे सारंगधर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. म्हणजे सर्वांना माहीत आहे की या विठ्ठलाच्याच पायाशी सर्व सुख लोळण घेतात. मग या विठ्ठलाला काय अर्पण केलं तर तो आपल्याला सर्व सुख देईल. कशा मार्गे आपण त्या ठिकाणी गेलो तर सर्व सुख आपल्याला प्राप्त होतील. मग जर सर्व सुख प्राप्त करून घ्यायचे असेल तर त्या भगवंताला आपण नम्रपणे भक्तीनं प्राप्त करून घेतलं पाहिजे. मग भक्तीनं प्राप्त करून घेता येतं का? जे माऊलीने मागितलेलं आहे अवधान, ते अवधान स्थिर आहे का? महत्त्वाचं म्हणजे ते अवधान, लक्ष किंवा चित्त एका ठिकाणी राहतं का? नाही. तर आपल्याला माहीत असेल की आपण जरी आत्ता ह्या मंदिरामध्ये बसलेला असेल, देहानं या ठिकाणी आहे, पण मनानं कुठं आहे? मन आपलं सर्वत्र फिरत आहे. ह्या फिरणाऱ्या मनाला आपण एकत्र किंवा त्या भगवंताच्या पायावर अर्पण करायचं आहे. पण हे मन कसं असं सहजासहजी होईल का अर्पण? किंवा एकाग्रते चित्तानं त्या ठिकाणी येईल का? नाही. कारण मन हे अतिशय चंचल आहे. शास्त्रानं सांगितलेल्या चंचल वस्तू आहेत, त्या चंचलामध्ये मन हे सर्वात अतिशय चंचल आहे. कारण बघा, आपल्याला माहीत असेल चंचल काय आहे? वारा आहे. वारा स्थिर राहू शकत नाही एका ठिकाणी. त्याच्यानंतर चंचल काय आहे? मासा. हा पण एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. कितीही काही केलं तरी मासा स्थिर राहू शकत नाही. त्याच प्रकारे आपल्याला काय सांगितलेलं आहे? चंचल पाणी, झरा पाणी सुद्धा एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं मदन म्हणजे कामुक इच्छेनं भावुक झालेली व्यक्ती, ज्याला इच्छा प्राप्त करून घ्यायची आहे, ती व्यक्ती कधीही स्थिर राहू शकत नाही. त्याच्यानंतर सांगितलं की स्त्री, कितीही स्त्रीला शांत बसायचा प्रयत्न करायला सांगितला तर शांत बसू शकत नाही. स्त्री ही चंचल सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला माकड सांगितलेलं आहे. मरकट सुद्धा म्हणजे माकड सुद्धा स्थिर राहू शकत नाही. अशा अनेक 10 गोष्टी आहेत त्या स्थिर नाही आहेत. त्या 10 स्थिर वस्तूंच्याही पलीकडं मन कसं आहे? चंचल आहे. जर त्या मनाला स्थिर करायचं असेल, एकाग्र करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? त्याला स्थिर करायचं असेल तर काय करायला पाहिजे की आपल्याला त्याला विषयापासून मुक्त करायला पाहिजे. विषय कुणाच्या अधीन आहेत? शास्त्र सांगतं की विषय इंद्रियांच्या अधीन आहे. इंद्रिय ही विषयांच्या पाठीमागं धावतात.
कारण डोळे सुंदर वस्तू बघण्यासाठी धावतात. जिव्हा म्हणजे जीभ काय करते की चांगली चव पाहण्यासाठी धावते. म्हणजे विषयामध्ये सगळं मग्न. पाय हे चांगल्या गोष्टीकडे पळत असतात, पण ह्या विषयाकडे धावणारी जी इंद्रिय आहेत ती इंद्रिय आपल्याला पहिल्यांदा शांत करावी लागतील. म्हणजे इंद्रियांना काय करावं लागेल की विषयाकडे धावण्याची त्यांची ओढ आहे ती थांबवावी लागेल. मग विषयाकडे जाणारी जी ओढ कुणाकडून निर्माण होते? इंद्रियाला सूचना कोण देतं? इंद्रियांना सूचना मन देतं. मन सांगतं इंद्रियांना की तुम्ही हे करा ते करा. म्हणजे इंद्रिय ही कुणाच्या ताब्यात आहेत? मनाच्या ताब्यात आहेत. पण मन एवढं चंचल आहे ते स्थिर नाही. जर मनाला थांबवायचं असेल तर मनाच्या पलीकडे एक बुद्धी नावाची या 84 लक्ष योनीमध्ये जी एक योनी नर योनी आहे त्या योनीमध्ये फक्त मनुष्य नरालाच फक्त काय दिलेलं आहे? बुद्धी दिलेली आहे. आणि त्या बुद्धीच्या आधारे आपण त्या मनाला इंद्रियाकडे धावायचं बंद करून एका ठिकाणी स्थिर करू शकतोय. जर बुद्धीनं मनाला स्थिर केलं तर मन कुठं जाईल? मन इंद्रियांच्याकडे न धावता ते अंतर्मन जे आहे, अंतरात्मा आहे, त्या अंतरात्माकडे वळण्याचा बुद्धी त्याला स्थिर करून प्रयत्न करते की त्या अंतरात्म्याकडे वळण लावते. मग हे वळण लावायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला सतत नामस्मरण करावं लागेल. स्मरणानं बुद्धी किंवा मन एका ठिकाणी एकाग्र होईल आणि त्या बुद्धीच्या आधारे तुम्ही भक्तीच्या आधारे काय करू शकाल? त्या भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. मग या ठिकाणी आपल्याला शास्त्र आणि सांगतं, विचारसागर काय सांगतं? मल आणि विक्षेप हे दोष स्वतःहून घालवायचे आहेत. समजा मल आणि विक्षेप. मल कशाने जातो? निष्काम कर्म आणि विक्षेप हा निष्काम उपासना. म्हणजे कर्मफलाचा त्याग केल्यानंतर जशी जशी तुमची हे दोन्ही दोष निवृत्त होतील त्यानंतर आपोआप काय होईल? तुम्हाला आवरण दोष घालवण्यासाठी गुरूंची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि गुरूंच्या मुखाद्वारे जे ज्ञान प्राप्त होईल त्या ज्ञानाद्वारे तुम्हाला काय होईल की भगवंताची प्राप्ती होईल किंवा आवरण दोष तुमचा निवृत्त होईल. आणि आवरण दोष निवृत्त झाल्यानंतर तुम्ही काय कराल? तर त्या भगवंताला प्राप्त करून घ्याल. आणि ह्या भगवंताला प्राप्त करून घेतल्यानंतर तुम्हाला काय होईल? सर्व सुखाची प्राप्ती होईल. मन कसं आहे की मनच का मागितलं? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन. हे मन जेवढं चंचल आहे तेवढं त्यांनी भगवंताने मागले. माऊली म्हणतात की तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरई, सर्वत्र नमस्कारी मज एकांती. जर तू मला मन अर्पण केलंस, तुझं ध्यान अर्पण केलंस किंवा तुझं चित्त अर्पण केलंस तर तू ज्या ठिकाणी मला बोलवशील, ज्या ठिकाणी तू प्राप्त हो म्हणशील त्या ठिकाणी मी तुला प्राप्त होईन. मग हे मन धावणारं जर काढायचं असेल म्हणजे एकाग्र करायचं असेल तर त्याच्यानंतर ही माऊली काय म्हणते? तू झडझडूनी वैलानिक, माझी या भक्तीच्या वाटेला तया पावसी अव्यंग निजधाम माझे. जर मन तू ह्या संसारातून बाहेर काढलंस आणि थोडं जर माझ्याकडे दिलंस तर तू म्हणजे संसारातून कसं निघून चले? झडझडूनी वैलानिक. म्हणजे ज्याप्रमाणे अंगावर एखादा डास किंवा कीटक बसले असेल त्याला आपण कसं झट्ट दिशान बाहेर काढतो तशा प्रकारे आपलं मन हे संसारातून बाहेर काढायचं आहे. संसारातून बाहेर काढायचं म्हणजे संसाराचा त्याग करायचा नाही किंवा संसार सोडायचा नाही, तर त्या संसारातून थोडी संसाराची आसक्ती कमी करून ती परमार्थामध्ये लावलीस तर त्या ठिकाणी मी तुला प्राप्त होईल. मग असं जर मन आपण सर्वांना भगवंताच्या चरणी अर्पण केलं तर ते वाया जाणार नाही. आणि असं मन अर्पण केल्यानंतर तुम्हाला सर्व सुखाची प्राप्त होईल असं माऊली सांगतात. मग माऊली हे काय सांगतात की उघड सांगतात, प्रतिज्ञा घेतात. काही जण प्रतिज्ञा घेतात. आपल्याला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी 9व्या वर्षी काय केलं की उघड प्रतिज्ञा घेतली की मी हिंदवी स्वराज्य स्थापन करेन. रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी प्रतिज्ञा केली, त्यांची सफल झाली. हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केलं. त्याच्यानंतर प्रतिज्ञा कुणी केली? भीष्माचार्याने केली. काय केली? मी अजन्म ब्रह्मचर्य राहील. त्यांनीही ती प्रतिज्ञा पूर्ण केली. काही प्रतिज्ञा पूर्ण होतात, काही प्रतिज्ञा पूर्ण होत नाहीत.
रावणानं सुद्धा प्रतिज्ञा केलेली होती, काय? सोन्याला सुगंध आणेल आणि स्वर्गापर्यंत माडी बांधेल, म्हणजे स्वर्गात जाण्याचा मार्ग सुकर करेल, अशी सुद्धा प्रतिज्ञा केलेली होती. पण त्यांचीही फळाला गेलेली नाही. म्हणजे विद्वान लोकांच्याही प्रतिज्ञा पूर्णत्वास गेलेल्या नाहीत. पण माऊली प्रतिज्ञा करून सांगते, जर तुम्ही मला मन दिलं तर मी काय करेन? तुम्हाला सुखाची प्राप्ती करून देईल. मग प्रतिज्ञा कोण कोण करतं? प्रतिज्ञा करण्याचा अधिकार कुणाकुणाला असतो? तर प्रतिज्ञा करण्याचा अधिकार राजांना पण असतो. राजा प्रतिज्ञा करतात, प्रजा ऐकते. त्याच्यानंतर देवदेवतांना सुद्धा प्रतिज्ञा करता येते. म्हणजे जे सुज्ञ प्राज्ञ आहेत ते प्रतिज्ञा करायला लावतात, आणि जे आज्ञ आहेत म्हणजे जी आज्ञा गुरूंची मानतात ते प्रतिज्ञा पणास नेण्याचं कार्य करतात. म्हणजे निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींना सांगितलं की या समाजासाठी तुम्हाला काहीतरी करायचं आहे. ज्यावेळी त्यांचं कार्य संपत आलं, ज्यावेळी त्यांना वाटलं की नेवासेमध्ये ज्यावेळी त्यांनी भगवद्गीतेवर टीकाकरण केलं आणि गुरूंना अर्पण केलं, त्यावेळी गुरूंनी सांगितलं की तू जे आपण आत्ता सर्व ज्ञान लोकांना सांगितलं ते सगळं संस्कृत होतं, आणि त्या संस्कृतचा आणि ह्या समाजाचा काही मात्र संबंध नाही, म्हणजे संस्कृत त्यांच्या पचनी पडत नाही. तेव्हा तुम्हाला एक आज्ञा आहे की तीच भगवद्गीता तुम्ही मराठी प्राकृतमध्ये करून समजावून सांगावी. म्हणजे ही आज्ञा केलेली होती. कुणी? निवृत्तीनाथांनी कुणाला? माऊलींना. ती आज्ञा त्यांनी पूर्ण केली. तर प्राज्ञ जे असतात, प्राज्ञ काय करतात की प्रतिज्ञा करतात आणि प्रतिज्ञा ती फळास पण नेतात. मग आपल्याला माहीत आहे लोकमान्य टिळकांनी पण प्रतिज्ञा केली, म्हणजे देश स्वतंत्र करण्यासाठी. अशा प्रतिज्ञा झाल्या. त्या प्रतिज्ञा मग याच्यानंतर त्या प्रतिज्ञा पूर्ण करतात. आणि अनाज्ञ जे आहेत, आज्ञेनंतर अनाज्ञ, त्यांना काही त्या प्रतिज्ञेचं सुख दुःख नसतं किंवा त्यांना काहीही करता येत नाही. मग ती कोण अनाज्ञ म्हणतात? अनाज्ञ ही की त्यांना प्रतिज्ञाही करता येत नाही आणि पूर्णही करता येत नाही, अशी लोक मूर्ख असतात. मग त्यांचं कर्तृत्वच हे त्यांना मूर्ख बनवत असतं. त्यांना सांगावं लागत नाही की तुम्ही मूर्ख आहात. अशाच एका गावामध्ये काय झालं होतं की असा एक युवक होता की तो जो कार्य करायचा तो बिघडायचंच त्याचं पूर्णपणे. काही कुठेही शुभमंगल आहे, काय कार्य आहे, चांगलं कार्य चाललं आहे, तिथं जाऊन काहीतरी बडबडणे, मूर्खपणा करणे. त्यामुळे त्याला सर्वजण काय म्हणायचे? मूर्ख मूर्ख मूर्खच म्हणायची. पण तो आता म्हणला आपण आता एका लग्नाच्या वयाचं चालू आहे आणि आता जर आपण मूर्खच या गावात म्हणत असतील मला, तर या ठिकाणी लग्न होणं काय शक्य नाही. त्यामुळे तो ते गाव सोडतो आणि तो गाव सोडून काय करतो की बाहेरच्या गावामध्ये जातो, एक शिदोरी घेतो जवळ आणि बाहेर पडतो, दुसऱ्या गावात जाऊन राहायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला कोण मूर्ख म्हणणार नाही या उद्देशानं तो जातो. पण त्या ठिकाणी काय होतं की तो एका नदीच्या काठी जेवायला आपली शिदोरी घेऊन बसतो आणि हात खरकट झालेला असतात, त्याला पिण्यासाठी त्या ठिकाणी पाणी भेटत नाही. पण त्या नदीच्या काठामध्ये एक झरा असतो, त्या झऱ्याच्या ठिकाणी तो जातो. त्या झऱ्यातील पाणी सर्व गाव नेत असतं पिण्यासाठी. तो त्या ठिकाणी जातो आणि काय करतो की त्या काढलेल्या झऱ्यामध्ये आपला हात धुतो, खरकट हात. आणि मागून येणारा जो एक पंडित असतो तो त्याला म्हणतो की अरे काय केलंस हे? म्हणला एवढा कसा मूर्ख आहेस तू, कळत नाही का तुला? हे काय पिण्याच्या पाण्यामध्ये तू मूर्खपणा केलायस? मूर्ख कुठला म्हणतो आणि त्याला एक कानाखाली मारतो. तो पडतो, तो परत उठतो आणि काय म्हणतो, मला आणखीन एक मारा म्हणला कानाखाली, पण मला एवढं सांगा की म्हणला तुम्हाला मला मूर्ख कोण म्हणतंय हे सांगा म्हणला. म्हणजे मूर्खाची लक्षणं लगेच कळतात, त्याच्या कार्यावरून कळतात. तशा प्रकारे आज्ञा हा अनाज्ञ असतो. म्हणजे या ठिकाणी माऊलीने ज्ञान दिल्यानंतर काय होतं की तुम्ही अवधान जे तुमचं मन आहे ते भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा म्हणून सांगले. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे मनच भगवंताला अर्पण केलं तर त्या तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. जे सुख कसं आहे? सच्चित आणि आनंद आहे. हे सच्चित आनंद असणारं जे सुख आहे ते फक्त आणि फक्त पांडुरंगाच्या ठिकाणी आहे. कारण हा त्रिकालाबाधित सत्य आहे. मागेही सत्य होता, आता वर्तमानातही सत्य आहे आणि याच्यानंतर पुढेही सत्य असणार आहे. आणि हा चित्त आहे. चित्त म्हणजे कसं? चैतन्य रूप आहे, सर्वांघटी भरलेला एक राम आहे. आणि हा चैतन्य रूप आनंद आहे. तो आनंद म्हणजे आपल्याला प्राप्त होणारं सुख आहे.
आणि ह्या सुखाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर काय करावं लागेल आपल्याला? तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका. म्हणजे त्या भगवंताचा अवधान तुम्ही दिलं पाहिजे. लक्ष आणि चित्त आपलं त्याच्या भजनाच्या ठिकाणी चरणावर अर्पण केल्यानंतर तुम्हाला त्या सर्व सुखाची प्राप्ती होईल.